आदर्श आचारसंहिता व कायदा सुव्यवस्था अंमलबजावणीकरिता माननीय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी कामकाज पाहणी केली व कामकाजाचा आढावा घेतला। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मूर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी होऊ घातली असून दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे आणि आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना आणि माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चंडक यांचा आज रोजी मतदान पूर्व कालावधीमध्ये संवेदनशील भागांचा एकत्रित दौरा करून उपाययोजना व निवडणूक कामकाजासंबंधी पाहणी संबंधी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। माननीय जिल्हाधिकारी मॅडम व पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे आगमन होताच त्यांचे स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अभियान मोहीम मोठ्या प्रमाणात मूर्तिजापूर शहरामध्ये राबवण्यात येत असून यामध्ये 100% मतदान व्हावे याकरिता विभिन्न कार्यक्रमाद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी महोदय व माननीय पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते मतदार जनजागृती स्वाक्षरी अभियान मोहिमेचे स्वाक्षरी करून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली। तसेच मूर्तिजापूर हायस्कूल मूर्तिजापूर व सेंट ॲन स्कूल यांचे विद्यार्थी यांनी मतदान जनजागृतीकरिता पथनाट्य सादर केले। स्वीप मोहिमेअंतर्गत मतदार जनजागृती प्रचार प्रसार हे हँडी पोस्टर जनजागृती बॅनर हातात घेऊन पथनाट्य सादरीकरण करून 100% मतदान करण्याकरिता आज मूर्तिजापूर शहरातील मतदारांना नागरिकांना आवाहन करण्यात आले। सुंदर असे सादरीकरण पाहून 26 नोव्हेंबर 2025 संविधान दिनाचे औचित्य साधून निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी संविधान उद्देशिकाचे वाचन केले। तसेच 26 नोव्हेंबर 2008च्या मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी व निष्पाप नागरिकांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यानंतर नगरपालिका सभागृहात माननीय जिल्हाधिकारी वर्षा मीना माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी निवडणूक कामकाजविषयी सर्व क्षेत्रीय अधिकारी नोडल अधिकारी यांची आढावा सभा घेऊन कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।